सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही। चोरी, दरोडे तसंच घरफोड्या यासोबतच खुनांचे प्रमाण देखील अधिकच वाढताना दिसत आहे। गत 8 महिन्यात एकूण 40 खुनांच्या घटनांनी समाज मन सुन्न केले। यासाठी प्रेम प्रकरणे, जुने वाद, पोलिसांची अपुरी संख्या आणि सामाजिक आर्थिक ताण यासारखी अनेक कारणे जबाबदार असू शकतात। बुलढाणा उपविभागात गुन्हेगारीचा आलेख चढत आहे। खामगाव, मलकापूर हे उपविभाग अतिसंवेदनशील असून बुलढाणा उपविभागात 14 खुनांच्या घटना घडल्या तर 39 प्रकरणात गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। मंगळवारी रात्री उशिरा खामगाव येथे तरुणीचा थरारक खून झाला। तत्पूर्वी बुलढाण्यात एक मर्डर झाला। 1.5 महिन्यात 2 चाकू हल्ल्याची घटना समोर आली। 1 ऑगस्टला चिखली मार्गावरील हाजी मलंग दर्गासमोर सनी जाधव या युवकाचा चाकू हल्ल्यात अंत झाला। दरम्यान पुन्हा बस स्थानक मागील राऊत कॉम्प्लेक्स समोर शुभम राऊत या युवकावर चाकूचे वार करून त्याला संपविण्यात आले। जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान एकूण 40 खून झाल्याची नोंद झाली। बुलढाणा उपविभागात 14 खुनाच्या घटनेची नोंद झाल्याची माहिती वाचक शाखेचे प्रमुख पोलीस अधिकारी गव्हाणे यांनी दिली असून पोलिसांनी अधिक सजग होत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे झाले आहे।